नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 17 जानेवारी 2026. खरं तर उजनीतून मुख्य कालव्याद्वारे पाणी सोडणं अपेक्षित होतं. उजनी धरण प्रशासनाने त्याची तयारीही केली होती, कारण 14-15 तारखेला उजनी धरणातून येणाऱ्या कॅनॉलची पूर्णपणे मुख्य कालव्याची मुख्य अभियंता आणि कर्मचाऱ्याकडून पाहणी करण्यात आली होती आणि 15 तारखेला संध्याकाळपर्यंत पाणी सोडण्याचं नियोजन केलं होतं. परंतु पालकमंत्र्याचा आदेश किंवा पत्र न मिळाल्यामुळं उजनी धरण प्रशासनाने हे पाणी थांबवलेलं आहे. म्हणजे सोडण्याची प्रक्रिया कसली चालू केलेली नाही, कारण पालकमंत्र्याचा अद्यापपर्यंत कसलंही पत्र मिळालं नाही प्रशासनाला. त्यामुळं उजनी धरणातून सोडण्यात येणारं पाणी 2-3 दिवसासाठी पुढे ढकलण्यात आलं असा मेसेज फिरतोय. खरं तर पालकमंत्र्याला कदाचित शेतकऱ्यांसाठी वेळ नसेल, कारण कालव्यातून पाणी बंद होऊन जवळपास 2.5 महिने झाले. म्हणजे जवळपास 2 नोव्हेंबर 2025ला कालव्यातलं पाणी पूर्णपणे बंद झालं होतं. पाऊस कमी झाल्यामुळं कालव्यातलं पाणी बंद झालं होतं आणि त्या काळामध्ये शेतकऱ्याला पाण्याची गरजही नव्हती. परंतु गेले 2.5 महिने झालं कालव्यातून कसलंही पाणी नाही. बरीचशी पिकं आता वाळून चाललेली आहेत. पाण्याची गरज असताना उन्हाचा तडाखा वाढलेला आहे. उजनी धरणातील पाण्याच्या बाष्पीभवनामध्ये वाढ झालेली आहे. जवळपास 5 मिलीमीटर पर सेकंदाला पाणी बाष्पीभवन होत आहे. म्हणजे आतापर्यंत जवळ 1.5-2 TMC बाष्पीभवनाने पाणी गेलेलं आहे. सध्याला आजची स्थिती बघितली तर उजनी धरणात सध्याला 117.23 TMC एकूण साठा आहे आणि उपयुक्त पाणी साठा हा 57.53 TMC आहे आणि टक्केवारी ही 100%च आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की दौंडचा येणारा विसर्ग तो सातत्याने 354 दाखवला जातोय. मग तो बंद झाला आहे की नाही किंवा जास्त आहे याची आकडेवारी सध्या तरी लपवली जाते असा माझा आरोप आहे. कारण उजनी धरण गेले 2.5 महिन्यापासून 100%वरच आहे. उजनी नदीकाठचा उजनी धरणाच्या परिसरातला पाणी उपसा बाष्पीभवनाचा विचार केला तर थोडंफार पाणी कमी व्हायला पाहिजे होतं. कदाचित पाण्याची टक्केवारी ही जास्त असावी, परंतु प्रत्यक्षात ती 100%वर दाखवली जाते. कारण आता पाऊस बंद होऊन 2.5 महिने झाले आणि कसला फ्लो 354 क्युसेकचा फ्लो कसा येतोय, कुठून येतोय हा विषय महत्त्वाचा आहेच. खरं तर पाण्याची गरज असताना बोगद्यातून पाणी सोडलं, दहीगावचा सिंचन चालू केला त्याबद्दल वाद नाही. परंतु बोगदा बंद केला होता 18 नोव्हेंबरला आणि चालू केला तो 13 जानेवारीला. म्हणजे कालवा बंद झाल्यानंतर बोगदा जवळपास 17-18 दिवस बोगद्यातलं पाणी चालू राहिलं आणि त्यानंतरही बोगद्यातून लवकर जवळपास कालव्यापेक्षा आधी पाणी सोडण्यात आलेलं आहे. कारण कालवा आधी बंद केला होता म्हणल्यानंतर कालव्यातूनही पाणी त्यावेळेस सोडणं गरजेचं होतं. परंतु पालकमंत्र्याला बोगद्यातून पाणी सोडायला पत्र द्यायला वेळ आहे, परंतु कालव्यातून पाणी सोडण्यासाठी पत्र देण्यासाठी किंवा प्रशासनाला आदेश देण्यासाठी वेळ नाही. कारण आता पालकमंत्री इलेक्शनच्या निवडणुकीच्या धामधुमीत अडकले असतील कदाचित, त्यामुळे त्यांना शेतकऱ्याकडे लक्ष देण्याची गरज वाटली नसेल. परंतु लवकरात लवकर पाणी सोडण्याची प्रक्रिया व्हावी अशी सर्व शेतकऱ्याची मागणी आहे आणि शेतकऱ्यांनी ही पाणी मागणी अर्ज भरणं गरजेचं आहे हे वारंवार सांगतोय. कारण हेच आपण केलेली चूक आपल्याच मुळावर कदाचित ही उठू शकते. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.